बाळासाहेब म्हणजे टिरकळीत फिरणारे वाघ त्याच्या शिवसेनेची विकास आहे. शिवसेना प्रमुखांमुळे या संभाजीनगरमध्ये त्यांनी घेतलेली सभा, त्याच्यानंतर झालेला बदल हा तुम्ही पाहताय. प्रत्येक घरावर भगवा झेंडा लागलेला आहे आणि लाखो शिवसैनिक आता या सर्व रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. ज्यांना शिवसेना प्रमुखांचे विचार जे आम्ही सांगतोय दरवेळेला ते आम्ही जपतोय, तो ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल. परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराचं दलाली करत होते ते कुठं दिसत नाही. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत. प्रदीप जयस्वाल असतील, जंजाळ असतील, त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही. ते आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात साजरा केला. तर ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाशिकला ठार मांडून आहेत. नाशिकमध्ये आजचा महत्त्वाचा दिवस असताना त्यांनी काही कार्यक्रम घेतात. त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे. आम्हाला सत्ता नको, आम्हाला हिंदुत्व पण पाहिजे. सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न. नाशिकच्या कार्यक्रमाला कसं पाहता तुम्ही? नाशिकचा आता हा यांनी केलेलं इव्हेंट आहे. तो काल जो बोलला की इव्हेंट आहे म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते, आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते. हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही. म्हणून या दलालांना आता रामलल्ला त्यांची जागा दाखवली. इकडे अयोध्येतील कार्यक्रम आणि दुसरीकडे काळाराम मंदिरामधील कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम एका दिवशी ठेवण्यात आले होते. याचा उद्देश काय होता? जनतेने पाहिलं नाही होत्या काळाराम मंदिराच्या कार्यक्रमाला. सगळ्याची नजर हे रामलल्लाकडे होता. रामाच्या जो स्थापना झाली, राम ज्या ठिकाणी विराजमान झाले ते सर्वात जास्त महत्वाचे. म्हणून देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रामाचा जल्लोष हा साजरा केला गेला आणि प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने, कुणाला बोलवावं लागलं नाही, कुणाला निमंत्रण द्यायला लागलं नाही, प्रत्येक जण त्या आनंदामध्ये सहभागी होते. तर आज नाशिकच्या कार्यक्रमाकडे कसं पाहता येतो? हे त्यांच्या समारोपाची सभा राहणार आहे. आज त्यांच्या या उभाटा गटाचा समारोप आहे.